सो हॅलो एव्हरीवन गाइज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही मिस्टेक्स सांगणार आहे. जे मिस्टेक तुम्हाला तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ओव्हरऑल तुमच्या कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये ते मिस्टेक्स तुम्हाला करायचे नाही आहेत. मला लास्ट 3 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी यूट्यूबवर दरवर्षी ही अशी काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतो आणि मला माहिती आहे की मुलं कुठल्या ठिकाणी मिस्टेक करतात. तर ती मिस्टेक तुम्हाला नाही करायची आहे, त्यासाठी मी तुम्हाला आत्तापासूनच अवेअर करतोय. सो ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तर ह्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एनरोल करू शकता. बॅच 2 ही अजून आमची ओपन आहे, तर त्या सगळ्याची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला काय काय फीचर्स प्रोव्हाइड करतोय, तर ते सगळे फीचर्स तुम्हाला ह्या पोस्टरवर बघायला मिळतील. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाकीचे सगळे डिटेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत, ते सगळे रीड करून तुम्ही आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. आता आपण मेन टॉपिकला सुरू करूया. सगळ्यात पहिला पॉईंट आहे, जी बरीच मुलं कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये मिस्टेक करतात, ते पहिल्या स्टेपमध्ये मिस्टेक करतात, ती आहे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग. आता ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करताना ना भरपूर मुलं त्यांच्या पर्सनल डिटेल्समध्ये मिस्टेक करतात. ते त्यांचे पर्सनल डिटेल्स नीट भरत नाहीत. आता काय काय मुलं त्यांच्या नेममध्ये मिस्टेक करतात, त्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक करतात, काय काय मुलं जेंडर सिलेक्ट करताना मिस्टेक करतात. तर त्यामुळे आत्ता ही मिस्टेक तुम्हाला करायची नाही आहे. बट दादा, मी सीडची जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग केली होती, म्हणजे जी तुमची एक्झामच्या आधीची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग होती, त्यावेळी भरपूर मुलांनी ना मिस्टेक्स केले होते. त्यांचे नेम चुकीचं एंटर केलं होतं, काही काही मुलांनी डेट ऑफ बर्थ चुकीचे एंटर केले होते. तर त्यामुळे ना त्यांच्या स्कोर कार्डवर सुद्धा चुकीचं नाव, चुकीची कॅटेगरी, काही काही मुलांनी ओपन सिलेक्ट केलं आहे चुकून, त्यांना ओबीसी सिलेक्ट करायचं होतं, त्यांनी ओपन सिलेक्ट केलं आहे. तर त्या मुलांचे हे प्रश्न आहेत की दादा, आम्ही आता हे सगळे डिटेल्स आता आम्ही करेक्ट करू शकतो का? तर हो, तुम्ही कॅपराउंडच्या वेळेस तुम्ही हे सगळे डिटेल्स करेक्टली फिलअप करू शकता. ही पूर्ण तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग पूर्ण स्क्रॅचपासून तुम्हाला करायची आहे. त्यावेळेस तुम्हाला जे पण तुमचं नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे, हे सगळं तुम्हाला करेक्ट फिलअप करायचं आहे. नंतर आहे कॅन्डिडेट टाईप. आता आपल्याकडे ना कॅन्डिडेटचे टाईप्स असतात, म्हणजे कॅन्डिडेट टाईप ए, टाईप बी, टाईप सी, हे आपले कॅन्डिडेट टाईप ईपर्यंत हे आपले टाईप्स असतात. आता ह्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात. आता जसं की कॅन्डिडेट टाईप एमध्ये जी पण मुलं महाराष्ट्रामध्ये बिलॉंग करत आहेत, ज्या पण मुलांचं डोमिसाईल हे महाराष्ट्राचं आहे, बर्थ सर्टिफिकेट महाराष्ट्राचं आहे, तर ती मुलं कॅन्डिडेट टाईप एमध्ये लाय करतात. असेच तुमचे कॅन्डिडेट टाईप बीसाठी वेगळी मुलं लाय करतात, कॅन्डिडेट टाईप सीसाठी वेगळी मुलं लाय करतात. आता ह्या कॅन्डिडेट टाईपवर मी एक वेगळी व्हिडिओ बनवीन, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. बट हे जे तुमचे कॅन्डिडेट टाईप जे आहेत, हे तुम्हाला करेक्टली फिलअप करायचं. जर ह्याच्यामध्ये जर तुम्ही मिस्टेक केली तर तुम्ही चुकून OMS कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर केलं जाईल. सो त्याच्यामुळे तुम्हाला एकदम करेक्टली हे सगळे फिलअप करायचं आहे. कुठला कॅन्डिडेट तुमचा टाईप आहे ह्याच्यावर मी एक वेगळी व्हिडिओ बनवीन. त्या व्हिडिओमध्ये एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेन की कुठल्या कॅन्डिडेट्स कुठल्या टाईपचे आहेत, तुम्हाला कुठला टाईप सिलेक्ट करायचं आहे, हे सगळं मी तुम्ही व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करीन. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तर हे सगळे कॅन्डिडेट टाईप्स तुम्हाला नीट सिलेक्ट करायचे आहेत. नंतर आहे तुमचे कॅटेगरी डिटेल्स. आता जी पण मुलं कुठल्याही कॅटेगरीमध्ये असतील, त्या मुलांकडे जर तुमचे डॉक्युमेंट्स रेडी असतील तर तुम्ही कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करून घ्या. आता भरपूर मुलं बोलतील की दादा, आमच्याकडे आता डॉक्युमेंट्स रेडी नाही आहेत, आमच्याकडे आता फक्त रिसिप्ट आहे, तर मी रिसिप्ट अपलोड केली तर चालेल का? तर हो, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की जरी तुम्ही रिसिप्ट अपलोड केली तरी पण चालणार आहे. बट एक तुम्ही लक्षात घ्या की ही रिसिप्ट फक्त टेम्पररी बेसिसवर चालणार आहे, ही परमनंट बेसिसवर रिसिप्ट नाही आहे. म्हणजे आत्ता जरी तुम्ही रिसिप्ट अपलोड केली तर चालेल, बट ज्यावेळी तुमचा कॅपराउंड 3 होईल, ज्यावेळी तुमची कॉलेज रिपोर्टिंगची वेळ येईल, कॉलेज रिपोर्टिंगमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन सगळं ॲडमिशन घ्यायचं असतं. जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत हे कॉलेज रिपोर्टिंगमध्ये सबमिट करायचे असतात. तर त्यावेळी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटच सबमिट करावं लागेल, त्यावेळी तुमची रिसिप्ट ॲक्सेप्ट करणार नाहीत. त्यावेळी जर तुम्ही रिसिप्ट सबमिट केली तर तुमची जी कॅटेगरी आहे ही ओपनमध्ये कन्सिडर केली जाईल, तुम्हाला कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाणार नाही. तुमची सीट ऑटोमॅटिकली ओपनमध्ये कन्सिडर केली जाईल. सो त्याच्यामुळे जी पण तुमचे कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स आहेत हे लवकरात लवकर अवेलेबल करायचं तुम्ही ट्राय करून घ्या. कारण की भरपूर मुलं असतात ज्यांचे कॅटेगरीचे सर्टिफिकेट जसे की कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे लवकर येत नाहीत, त्यांना 1 महिना 2 महिने असे लागत असतात. सो त्यामुळे तुम्ही ट्राय करा जे पण तुमच्या कॅटेगरीचे सर्टिफिकेट्स आहेत हे लवकरात लवकर अवेलेबल करून घ्यायचं. आणि अजून एक आहे, ते आहे तुमचे 10वी आणि 12वीचे मार्क. आता तुमचे 10वीचे मार्क आणि 12वीचे मार्कसुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करताना फिलअप करायला लागणार आहेत. सो त्यामुळे जे पण तुमचे क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत हे सगळे तुम्हाला करेक्टली फिलअप करायचे आहेत. जर तुमची 12वीची एक्झाम दिली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले आहेत हे सगळे तुम्हाला नीट फिलअप करावे लागतात. आणि जर तुमचं ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर असेल तरच तुम्ही ही कॅपराउंडची प्रोसेस ही तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. जर तुमचं ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर नसेल तर तुम्ही या कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. कारण की जेव्हा आपण मार्क फिलअप करतो त्यावेळी ती सिस्टीम सगळी मार्क्स रिकग्नाइज करते की ह्या कॅन्डिडेटला किती मार्क्स आहेत, हे मार्क्स ॲड करून ह्याचं ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होतो आहे की नाही.
आणि जर तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला रिमार्क लिहून येतो की तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर होत नाही आहे. सो त्यामुळे तुमचं ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर असेल तरच तुम्हाला ह्या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता येतं. सो हे जे सगळे डिटेल्स आहेत हे तुम्हाला नीट करेक्ट फिलअप करायचे आहेत. आणि भरपूर मुलं असतात जे लास्ट इयर भरपूर मुलांनी ह्या स्टेप 1मध्येच ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करतानाच त्यांच्या पर्सनल डिटेल्समध्ये त्यांनी चुकीची इन्फॉर्मेशन फिलअप केलेली असते. नंतर मिस्टेक नंबर 2 आहे तुमची ब्रांच सिलेक्शनच्या वेळेस. आता जेव्हा तुम्ही कॉलेज लिस्ट बनवता, ज्या ब्रांचमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, ज्या ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच ब्रांचेसची तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची आहे. आता भरपूर मुलं आहे ना, मी बघितले आहेत ते कॉलेज लिस्ट एकदम ऑर्गनाइज वेमध्ये नाही बनवत. म्हणजे काय मुलं काय करतात, त्यांना टेक्निकल ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे तरी ते नॉन टेक्निकल ब्रांचेसमध्येच ते प्रायोरिटी लिस्टमध्ये ॲड करतात. जसे की एका मुलांनी CS ॲड केलं होतं, मध्येच मेकॅनिकल ॲड केलं होतं, नंतर AIML IIT मध्येच त्यांनी सिव्हिल ॲड केलं होतं. तर अशी तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची नाही आहे. जर तुम्हाला टेक्निकल ब्रांचेसमध्ये इंटरेस्टेड असेल तर तुम्ही आधी टेक्निकल ब्रांचला तुम्ही प्रायोरिटी द्या, नंतर तुम्ही नॉन टेक्निकल ब्रांचला प्रायोरिटी द्या. असं नका करू की मध्येच तुम्ही टेक्निकल लावताय, मध्येच तुम्ही नॉन टेक्निकल लावताय. जर तुम्हाला नॉन टेक्निकल ब्रांच अलॉट झाली तर तुम्ही काय कराल. सो त्याच्यामुळे एकदम तुम्हाला प्रायोरिटी वाईज कॉलेज लिस्ट बनवायची आहे. म्हणजे पहिले सगळे टेक्निकल ब्रांचेस ॲड करा आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नॉन टेक्निकल ब्रांचेस तुम्ही जरा कमी प्रायोरिटीवर तुम्ही ॲड करू शकता. आणि जर तुम्हाला नॉन टेक्निकल ब्रांचमध्ये इंटरेस्ट नसेल तर तुम्ही नॉन टेक्निकल ब्रांचेस ॲड नाहीत केले तरी पण चालेल. ज्या ब्रांचमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, ज्या ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच ब्रांचेसची तुम्हाला एक प्रायोरिटी लिस्ट बनवायची आहे. कॉलेज वाईज तुम्हाला प्रायोरिटी लिस्ट बनवायची आहे. ती कॉलेजची लिस्ट तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये ॲड करावी लागते, अपलोड करावी लागते. सो त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही कॉलेजची लिस्ट नीट प्रिपेअर करून ठेवा. कॉलेजची लिस्ट कशी प्रिपेअर करायची, काय तुम्हाला मिस्टेक्स नाही करायचे आहेत हे मी ऑलरेडी पार्ट 1मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की तुम्हाला कशी कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करीन. एक सगळं मी तुम्हाला नीट एक्सप्लेन केलं आहे की तुम्हाला काय काय स्टेप्स फॉलो करायचे आहेत. 5 टिप्स त्याच्यामध्ये दिल्या आहेत. सो ते टिप्स तुम्ही फॉलो करू शकता तुमची कॉलेजची लिस्ट बनवण्यासाठी. आता जर तुम्हाला एक हाय पेइंग जॉब पाहिजे असेल, आता आपण चांगलं कॉलेज का बघतोय, कारण की आपल्याला चांगला जॉब मिळाला पाहिजे, चांगली आपल्याला प्लेसमेंट मिळाली पाहिजे. आता जर तुम्हाला एक हाय पेइंग जॉब पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच काय काय स्किल्स डेव्हलप करायचे आहेत, आत्तापासूनच तुम्हाला काय काय प्रिपरेशन लागायचं आहे. तुम्ही फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गेल्यानंतर काय काय तुम्हाला करायचं आहे. तर त्यासाठी एक IntelliPad एक ऑनलाईन वेबिनार अरेंज करत आहे. त्या वेबिनारमध्ये सगळं तुम्हाला गाईड केलं जाईल की तुम्हाला आत्तापासून काय काय स्किल्स डेव्हलप करायचे आहेत, काय काय तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे, ज्याच्याने तुम्हाला पुढे जाऊन एक हाय पेइंग जॉब तुम्हाला मिळेल. आता हे IntelliPad काय आहे. IntelliPad is a leading online professional certification training provider with more than 1 crore learners across 150+ countries. आणि ह्यांचा कोलॅबोरेशन हे मोठ्या युनिव्हर्सिटीसोबत आणि मोठमोठ्या कंपनीजसोबत आहे. तर त्यासाठी तुम्ही रजिस्टर करू शकता. जर तुम्हाला वेबिनार अटेंड करायचं असेल तर या वेबिनारची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ह्या वेबिनारसाठी रजिस्टर करू शकता. नंतर नेक्स्ट मिस्टेक आहे शॉर्ट कॉलेज लिस्ट. आता भरपूर मुलांना ही मिस्टेक करतात, त्यांची कॉलेजची लिस्ट एकदम छोटी बनवतात, जास्त मोठी कॉलेज लिस्ट नाही बनवत, एकदम 3 ते 4 कॉलेजेस त्यांच्या कॉलेज लिस्टमध्ये ॲड करतात. तर ही मिस्टेक तुम्हाला नाही करायची. तुम्हाला तुमच्या पर्सनलच्या अकॉर्डिंग तुम्हाला सफिशियंट कॉलेजची लिस्ट बनवायची आहे, जरा जास्त कॉलेजेस तुम्हाला ॲड करायचे आहेत. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण की एक तुम्ही लक्षात घ्या, आपण कॉलेजची लिस्ट कशी बनवतो, आपण लास्ट इयरचा कट ऑफ ॲनालाइज करून आपण कॉलेजची लिस्ट बनवतो. म्हणजे लास्ट इयरला कुठल्या कॉलेजचा कट ऑफ काय आहे हे आपण चेक करतो. ह्याच्याने आपण अंदाज लावतो की ह्या कॉलेजचा कट ऑफ लास्ट इयरला एवढा होता, म्हणजे ह्या वर्षी आपल्याला ते कॉलेज मिळू शकेल. त्याच्या अकॉर्डिंग आपण कॉलेज लिस्ट बनवतो. बट दरवर्षी त्या स्पेसिफिक कॉलेजचा कट ऑफ सेम असेल असं नाही. त्या कॉलेजचा कट ऑफ वाढूसुद्धा शकतो किंवा कमीसुद्धा होऊ शकतो. म्हणजे दरवर्षी ना प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ हे व्हॅरी होत असतात. सो त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 70% असतील तर 80% ते 60% जेवढे पण कॉलेजेस आहेत त्या कॉलेजची एक तुम्हाला लिस्ट बनवायची आहे. त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला ते ब्रांचेस ठरवायचे आहेत, कुठल्या ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. सो त्याच्यामुळे एकदम छोटी कॉलेज लिस्ट नका बनवू. कारण की लास्ट इयर मी बघितलं भरपूर मुलांना एकदम छोटी कॉलेज लिस्ट बनवतात, म्हणजे 3-4 कॉलेजेसच ॲड करतात आणि त्याच्यामुळे त्या कॉलेजचा कट ऑफ वाढतो आणि त्यामुळे त्यांना कॅपराऊंड 1मध्ये अलॉटमेंट नाही मिळत. सो ही मिस्टेक तुम्ही ह्या वर्षी नका करू. तुम्हाला जरा मोठी कॉलेज लिस्ट बनवायची आहे. म्हणजे जे कॉलेज तुम्हाला पाहिजे त्याच कॉलेजची लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. एकदम लोअर कॉलेजेससुद्धा ॲड नका करू. बट तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग जेवढ्या रेंजमध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट सांगितली आहे मी त्या रेंजमध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवायची. हा पॉईंट मी अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे त्या 5 टिप्सच्या व्हिडिओमध्ये. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. पण तुम्हाला कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला 5 टिप्स दिले आहेत. तर त्या अकॉर्डिंग तुम्ही कॉलेज लिस्ट बनवू शकता. ती व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. नंतर नेक्स्ट मिस्टेक आहे तुमच्या सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेसमध्ये. आता ही सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस म्हणजे काय. आता जेव्हा तुमचं कॅपराऊंड 1 सुरू होतं, कॅपराऊंड 1मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये सगळी कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते.
कॅपराउंड 1 मध्ये ऑप्शन फॉर्म फिलअप करून झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी त्याचा रिझल्ट समजतो, त्याला आपण बोलतो सीट अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1. म्हणजे कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज लागलंय हे तुम्हाला समजतं. जेवढे पण तुम्ही कॉलेज लिस्ट बनवाल त्याच्यापैकी एकच कॉलेज तुम्हाला अलॉट होईल. आता ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे ज्या दिवशी तुमचा नंबर लागेल, तुम्हाला समजेल की कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ही सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस सुरू होते. त्याच्यामुळे तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, की ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालं आहे. आता भरपूर मुलांना ना ह्याची आयडिया नसते नक्की सेल्फ फ्रीज काय असतं, नॉट फ्रीज काय असतं, ऑटो फ्रीज काय असतं, हे भरपूर मुलांना माहिती नसतं. आता हे मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो, जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही करत, ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन, बट एक मी आत्तापुरती तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. आता सेल्फ फ्रीज म्हणजे काय की जे पण कॉलेज तुम्हाला लागेल त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला पुढच्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट नाही करायचं आहे. ह्याला आपण बोलतो सेल्फ फ्रीज. म्हणजे जे कॉलेज मला लागलं आहे ते कॉलेज मला पाहिजे, त्याच कॉलेजमध्ये मला ॲडमिशन घ्यायचं आहे, ह्याला आपण बोलतो सेल्फ फ्रीज. नंतर दुसरा ऑप्शन आहे तो आहे नॉट फ्रीजचा. आता नॉट फ्रीजला आपण दुसरं बेटरमेंट पण असं बोलतो. म्हणजे जे कॉलेज मला कॅपराउंड 1 मध्ये लागलं आहे ते कॉलेज मला नको आहे, मला पुढच्या अजून कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, कॅपराउंड 2 मध्ये अजून मला चांगलं कॉलेज मिळू शकतं, तर तेव्हा तुम्ही नॉट फ्रीजचं ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मग दादा हे ऑटो फ्रीज म्हणजे काय? मागच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर जणांनी ऑटो फ्रीजच्या बद्दल विचारलं होतं. ऑटो फ्रीज कधी होतं की जी तुम्ही कॉलेज लिस्ट अपलोड करता त्या कॉलेज लिस्टमध्ये जर जे पण तुम्ही पहिल्या प्रेफरन्सचं कॉलेज ठेवलं असेल त्याच कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला तर तेव्हा ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होतं. म्हणजे ते कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली लॉक होतं, तेव्हा तुम्ही पुढच्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. जे तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज मिळालं आहे ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालं आहे, तर त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला कंपल्सरीली ॲडमिशन घ्यावं लागतं, त्याला आपण बोलतो ऑटो फ्रीज. आत्ता तुम्ही या रिगार्डिंग काही पण डाऊट घेऊ नका, काही पण कन्फ्युजन करून घेऊ नका. ह्याच्यावर मी एक सेपरेट डिटेलमध्ये व्हिडिओ बनवीन, एक्झाम्पल सकट सगळं मी तुम्हाला ह्याचं एक्सप्लेन करेन. सो आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. एक तात्पुरतं जे पण तुम्हाला समजवायचं होतं, जे पण तुमचं इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे होती ती मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करून दिली. सो हे तुम्ही लक्षात घ्या की सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज आणि ऑटो फ्रीज ह्याची तुम्हाला करेक्टली आयडिया आली पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्या सीट ॲक्सेप्टन्समध्ये तुम्ही ऑप्शन जो आहे हा करेक्टली फिलअप करून घेऊ शकता. आणि भरपूर मुलं ह्याच्यामध्ये मिस्टेक करतात. काही मुलं लास्ट इयरला चुकून त्यांनी कॅपराउंड 1 मध्ये सेल्फ फ्रीज केलं होतं, त्यांना कॅपराउंड 2 मध्ये जायचं होतं, बट त्यांनी चुकून सेल्फ फ्रीज केलं, सीट ॲक्सेप्टन्स फी वगैरे सगळं पे करून झालं. मग ह्याच्यानंतर ती मुलं नॉट फ्रीज नाही करू शकत, कारण की ऑलरेडी सेल्फ फ्रीज केल्यानंतर तुम्ही कॅपराउंड 2 मध्ये नाही जाऊ शकत. सो त्यामुळे जे पण तुम्ही ऑप्शन सिलेक्ट कराल ते तुम्हाला एकदम करेक्टली सिलेक्ट करायचे असतात. आता जेव्हा हे सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस येईल त्यावेळी मी सगळं तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवेन की तुम्हाला सेल्फ फ्रीज कसं करायचं आहे, नॉट फ्रीज कसं करायचं आहे. ह्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, फक्त तुम्हाला हे नीट माहिती असलं पाहिजे. हे तुम्हाला करेक्टली ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत, रॉंग ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट नाही करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टे अपडेटेड विथ कॅपराउंड. जे पण तुमची कॅपराउंडची प्रोसेस आता सुरू होईल त्याच्यासोबत तुम्ही अपडेट राहा. नक्की तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कधी सुरू होते, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी असतं, कॅपराउंड 1चं ऑप्शन फॉर्म फिलिंग कधी सुरू होते, कॅपराउंड 2ची ऑप्शन फॉर्म फिलिंग कधी सुरू होते, या सगळ्या प्रोसेससोबत तुम्हाला अपडेट राहायचं आहे. कारण की मागच्या वेळेस काही मुलं अशी होती ज्यांना माहितीच नव्हतं की नक्की ऑप्शन फॉर्म कधी सुरू झाला, ऑप्शन फॉर्म कधी संपला, हे त्यांना माहितीच नव्हतं. आणि एकदा तुमचा ऑप्शन फॉर्म मिस झाला तर तो परत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येत नाही, परत तुम्हाला कॉलेजची लिस्ट कॅपराउंड 1 साठी भरता येत नाही, तुम्हाला डायरेक्टली पुढच्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करावं लागतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला ऑप्शन फॉर्म कधी सुरू होतो हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अजूनही सीड सेलने ऑफिशियल शेड्यूल प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. जेव्हा पण ऑफिशियल शेड्यूल प्रोव्हाइड करेल मी तुम्हाला अपडेट करेन, त्यावेळेस सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन की तुमचा ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार आहे, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला कधी जायचं आहे, कसं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर त्यासाठी माझ्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइज आय होप हे सगळे मिस्टेक्स तुम्हाला कळलेले असतील की तुम्हाला काय मिस्टेक्स नाही करायचे आहेत. हे लास्ट इयर मेजॉरिटी ऑफ मुलांनी मिस्टेक केले होते, तर त्यामुळे तुम्ही लास्ट इयरच्या मुलांसारखं ह्या वर्षी तुम्हाला हे मिस्टेक्स नाही करायचे आहेत. लास्ट इयरचे मिस्टेक्स बऱ्याच मुलांना महागात पडले आहेत, त्यामुळे त्यांना ड्रॉप घ्यावं लागला आणि ह्या वर्षी परत त्यांना सीईटीची एक्झाम द्यावी लागली. सो आय होप हे तुम्ही मिस्टेक्स करणार नाही आहेत. आता जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की तुम्हाला हाय पेइंग जॉब कसे मिळवता येतील, नक्की तुम्हाला हाय पेइंग जॉब कसं तुम्हाला मिळवायचं आहे, फर्स्ट इयरपासून तुम्हाला कसं प्रिपरेशनला लागायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही इंटेलिपॅडची तुम्ही वेबिनार अटेंड करू शकता. त्याची लिंक पण मी तुम्हाला सगळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मला कॉमेंट करून सुद्धा सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला आवडली आहे की नाही, जेवढं मी सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं आहे की नाही. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.